हॅलो गाईस, सो मी गेलो होतो सिद्धिविनायक मंदिरमध्ये, जे की दादरला आहे. आम्ही दादर स्टेशनवरनं बाहेर आलो आणि कबूतरखान्याकडनं टॅक्सी पकडली. सो शेअर टॅक्सी पकडली आम्ही. शेअर टॅक्सी तिथे खूप होत्या. सो गाईज, आम्ही जो सेकंड मेन गेट आहे तिकडनं आम्ही एंट्री घेतली इकडे. आणि इथे पण आतमध्ये पण इथे खूप सारे रेस्टॉरंट्स होते ब्रेकफास्टसाठी लाईक. आणि अशी खूप सारी दुकानं पण होती जिथे फुलं वगैरे भेटत होती. इथे आम्ही फुलं घेतली आणि इथे अजून खूप काय वेगवेगळं गजरे पण होते जे की डिझाईनमध्ये लावलेले. आणि नंतर मग आम्ही आतमध्ये आलो. तिथे पण खूप काय दुकानं होती. लाईक तुम्ही इथे बघू शकता राईट हँड साईडला, जो की इन्फॉर्मेशन चार्ट होता सिद्धिविनायक टेम्पलचा, की कधी बिल्ड झालेला आणि काय अजून खूप काय इन्फॉर्मेशन चार्ट. तो तुम्ही पाहिजे तर पॉज करून व्हिडिओ बघू शकता. आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला जास्ती गर्दी नाही भेटली. आम्ही 9:30पर्यंत बाहेर पडलेलो, पण 9:30 नंतर खूप गर्दी होती आणि लाईक आम्ही खूप लवकर पोचत होतो. आणि हे होती ती गणपतीची मूर्ती. सो आम्ही नंतर मग बाहेर पडलो दर्शन घेऊन. मग इथे महाप्रसाद घ्यायला आलेलो. ह्या जे दुकान आहेत अशी खूप सारी दुकानं आहेत. इथे आपण चप्पल वगैरे पण ठेवू शकतो, किंवा इथे असे पण आहे जे फ्रीमध्ये पण चप्पल आपण ठेवू शकतो पाहिजे तर. आणि आम्ही मग सिद्धिविनायक टेम्पल आहे तिथेच एक हॉटेल आहे वेज नावाचं. तिकडे हे संडे स्पेशल मेन्यू होता. स्पेशल इन डोसा, मुंबई स्पेशल वगैरे सगळे ब्रेकफास्टसाठी हे खूप चांगलं हॉटेल आहे. सिद्धिविनायक टेम्पलच्या फर्स्ट गेटला कॉर्नरलाच हे हॉटेल आहे. सो लाईक इथे तुम्ही मेन्यू कार्ड बघू शकता. तिथे असं खूप काय उपमा शिरा मिक्स असं काय वेगवेगळे स्वीट्स पण होते, पापड वगैरे हे सगळं होतं. आम्ही तिथे ब्रेकफास्टच केला. सो लंचचे पण आयटम्स असतील माहीत नाही. इथे आम्ही शिरा उपमा खाल्ल्यानंतर मेदूवडा, चटणी, बरं रवा डोसा वगैरे सगळं मागवलेलं. आणि खूप भारी जेवण होतं इकडचं लाईक ब्रेकफास्ट. सो मग आम्ही गाईज तिकडनं सिद्धिविनायक टेम्पलमधनं एक टॅक्सी केली नरिमन पॉईंटसाठी, जी की आम्ही 20 to 25 मिनिट्समध्ये पोचलो. बट थोडा ट्रॅफिक पण होता मध्ये. सो गाईज इथे एक नेव्हीची एक छोटीशी मिनिएचर मॉडेल एक बोट होती. आणि इथे रोड्सची पण खूप कामं वगैरे पण चालू आहेत. लाईक जिथे तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, वर्कर्स, परत क्रेन वगैरे खूप काय. आणि तुम्ही ते ब्लू कलरचं बघू शकता, ते वर्ली सीफेस आहे, वर्ली सीफेस. सो इथे रस्त्यांची कामं बघू शकता खूप चालू आहेत. अशी सगळं कन्स्ट्रक्शन वर्कर्स वगैरे पण आहेत तिथे खूप सारे.
ऑलमोस्ट इथे सगळे रोड्स झालेत. लाईक बिल्डिंग थोड्या लांब आहेत, पण रोड्स इथे खूप आहेत ह्या साईडला. लाईक तुम्ही बघू शकता पाण्याच्या वरती पण ब्रिजेस आहेत आणि अजून काय काय यांचं काम चालू आहे, काय काय झाले पण आहेत ब्रिजेस. आणि हे गाईज एका ॲक्ट्रेसचं घर होतं, पण जस्ट मला नाव नाही माहिती. सो गाइस तुम्ही समोर बघू शकता रेड कलरची जॅगवार, जी की खूप भारी दिसत होती. आय थिंक सो एक स्पोर्ट्स कार आहे. आणि नेक्स्ट गाइस आम्ही इथे पोचलो. हे आहे एक अंडर सी ब्रिज. इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसत असेल की त्या ब्रिजचा बजेट काय आहे आणि तो किती मीटर्स लॉंग आहे वगैरे. सो की हा पण एक खूप मोठा ब्रिज आणि खूप भारी ब्रिज होता. आणि मेन म्हणजे तो अर्धा अंडर ग्राउंड आहे आणि अर्धा अंडर सी आहे. असं आहे
सो गाईज आम्ही इकडनं जो की अंडरग्राउंड टनल आहे, ब्रिज नाही, हा एक टनल होता, टनलमधनं बाहेर पडलो. सो इकडे स्टार्ट झालेलं नरिमन पॉईंट. जसं की ब्रिजमधनं बाहेर पडलं ते स्टार्ट होतं नरिमन पॉईंट. त्याच्याहून आधी होतं, बट ते विजिबल त्या ब्रिजनंतर पूर्ण लोक वगैरे स्टार्ट झालेली. आधी एवढंच नव्हतं, ते सुनसान होतं पूर्ण. नंतर हळूहळू वाढायला लागली लोक. सो गाईज आम्ही इकडे फायनली पोचलो नरिमन पॉईंटला. आणि इकडे नाईट व्ह्यू लाईक तुम्ही राईट हँड साईडला बघितलाच असाल. इकडचा नाईट व्ह्यू खूप भारी असतो. कारण इकडचे पूर्ण जे मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि वेगळे रोड्स वगैरे आहेत. लाईक तुम्हाला मी बोललो इथं खूप सारे वेगवेगळे मोठमोठे रोड्स आहेत, त्यांना पण लाईट्स आहेत. सो त्या पण चमकतात आणि म्हणून हे पूर्ण रात्रीचं जे आहे ते खूप भारी दिसतं. आणि तो तुम्ही लाईक बघू शकता, तो अंडर वॉटर किंवा अंडर सी ब्रिज, जो की दोन्ही पण आहे. लाईक हाफ तो अंडर सी आणि हाफ अंडर वॉटर टनल आहे. इथे खूप लोक आलेली. आणि सकाळी 6 वाजता इथे डान्स वगैरे पण असतात. लाईक सिंगर्स वगैरे पण येतात सकाळ अर्ली मॉर्निंगला. सो गाय इथे आम्ही एका ठिकाणी बसलो नाही, पुढे गेलो. कारण पुढे जरा जास्ती माणसं पण होती, प्लस तिथे खूप काय असे सिंगर्स किंवा असे स्केचिंग वगैरे काढत होते. सो मला ते पण बघायचं होतं. खूप सारे स्पोर्ट्स कार्स वगैरे पण होत्या. लाईक या व्हिडिओमध्ये पण 3 स्पोर्ट्स कार वगैरे कॅप्चर झाल्यात. आणि ते रायडर्स वगैरे पण खूप होते. लाईक एकदम भारी बाईक्स घेऊन आलेले ते लोक. आणि ते तुम्ही समोर बघताय त्याच्यावरती एक टाईप ऑफ एरोप्लेन टाईप होतं. ते एअर इंडियाचं ऑफिस होतं. लाईक तुम्ही ते बघू शकता समोर. बघा इथे एक पिझ्झाचा शॉप होता, पण एक्सपेन्सिव्ह पिझ्झाज तिथे इटालियन पिझ्झाज वगैरे भेटतात. सो गाईज इकडे आम्ही चालत होतो, तोपर्यंत जे पुढून थोडे लोक धावत आले तिथे बघायला. सो आम्ही पण बघत होतो तिथे काय झालं. तो तिथे एक रेड कलरची लॅम्बोर्गिनी होती आणि जे लोक झेब्रा क्रॉसिंगवरनं चालत होती ते लोक पण तिथे व्हिडिओ वगैरे काढत होती. रेड कलरची लॅम्बोर्गिनी. आणि जस्ट मी ह्या व्हिडिओमध्ये साऊंड्स रेकॉर्ड नाही केलेत,
पण ॲक्च्युअलमध्ये तिकडे खूप आवाज होता, जशी ती एकदम फास्टमध्ये पळाली तशी. तुम्ही बघू शकता एक रायडर होता इथे, लाईक तुम्हाला मी आधी बोललो तिथे खूप सारे रायडर्स वगैरे पण असतात. सो त्यापैकी असे रेसिंग्स वगैरे पण होतात इथे, पण खाली रस्ते असतात म्हणून इथे होतात रेसिंग्स. गाइस इथे आम्हाला एक येलो कलरची लॅम्बोर्गिनी पण दिसते. सो ही पण एक सिग्नलसाठी थांबलेली. अजून आम्हाला खूप साऱ्या गाड्या दिसतात, लाईक मॅक्लॅरेन सुप्रा वगैरे पण होते इथे, पण जास्त कॅप्चर नाही करू शकलो कारण त्या सिग्नलला नाही थांबलेल्या आणि त्या फास्ट पळतात.
आम्ही इथे ट्रायडंट हॉटेल आहे त्याच्या अगदी नाही हां समोर होतं ट्रायडंट हॉटेलच्या समोर. आणि इथे अजून एक खूप सारी हॉटेल आहेत आणि ते अगदी मोठमोठे. एक ताज तर फेमस हॉटेल आहे. सो गाईज इथे एक बर्ड पण होता जो की फिशिंग नेटवरती बसलेला. सो गाईज इथे आम्हाला अजून एक जॅगवार दिसते जी की ब्लॅक कलरमध्ये होती. हे होतं ट्रायडंट हॉटेलचं एक आतमध्ये जिथे पार्किंग एंट्री आहे. एंट्री आहे ट्रायडंट हॉटेलची तिथे. आणि ते खूप लोक स्केचिंग्स वगैरे पण काढत होते आणि खूप कमी मटेरियल्समध्ये ते लोक स्केचिंग वगैरे काढत होते. लाईक तुम्ही ते आता बघू शकता. इथे गाईज लोक गात पण होती सिंगिंग.
सो इथे बघू शकता, इथे अजून एकदा स्केचिंग चालू होती. असे खूप सारे आर्टिस्ट बसलेले इथे. सो गाईज, इथे आम्हाला टोयोटा हेलिक्स दिसते, जी की खूप यूट्यूबर्सने घेतली आहे. लाईक असे खूप सारे यूट्यूबर्स आहेत ज्यांच्याकडे टोयोटा हेलिक्स आहे. नेक्स्ट गाईज, आम्ही इथे बघतो जे मंत्री किंवा पॉलिटिशियन्स असतात त्यांची इथे घरं होती. अशी खूप सारी घरं होती त्यांची, आणि त्यांच्या घरांची नावं पण गडांपासून स्टार्ट होतं. लाईक पुरंदर अशी वेगळी होती, राजगड, रायगड, सिंहगड असं सगळी नावं होती त्यांच्या घरांची. इथे तुम्ही बघू शकता विशाळगड लिहिलं. सो गाईज, ह्याच्यासमोर होतं एक विधान भवन. लाईक तुम्ही इथे मी राईट हँड साईडला एक फोटो पण टाकला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. जो की लांबून, आता आम्ही लांबून होतो म्हणून तो प्रॉपर दिसत नव्हता, म्हणून मी एक राईट हँड साईडला प्रॉपर क्लिअर फोटो टाकला आहे.
ही गाईज मंत्र्यांची सगळी मंत्री म्हणजे पॉलिटिशियनची घरे आहेत, त्यांच्याच समोर मंत्रालय आहे. लाईक तुम्ही बघू शकता खूप मोठी बिल्डिंग आहे ही मंत्रालयाची. आणि इथे खूप मोठमोठे गार्डन्स पण होते आणि समोर एक मोठा ग्राउंड पण होता आणि एक चर्चगेट लाईक CSMT स्टेशन होतं ते. इकडे आम्हाला काय दिसते मर्सिडीज G-वॅगन, जी की अजून एक टॉप गाडी आहे. आणि नंतर इथे ह्या टॅक्सीच्या पाठी एक लॅम्बोर्गिनी होती ऑरेंज कलरची, ती पण इथे सिग्नल सुटल्यानंतर दिसेल तुम्हाला, इथे बघू शकता तुम्ही. इथे खूप सारे चर्च वगैरे पण होते, लाईक हे चर्च रिबिल्डिंग चालू होतं, कन्स्ट्रक्शन चालू होतं इथे. सो गाईज आम्ही एवढं चालून फायनली 19 मिनिट्सच्या वॉकेबल डिस्टन्सने आम्ही फायनली कोलाबा कॉजवेला आलो. इथे एक नायकीचं स्टोअर होतं आणि नंतर इथे हे स्टोन्स वगैरे होते, लाईक असे नॉर्मल स्टोन्स वगैरे असतात तसे फॅन्सी दिसणारे. नंतर मग एक आम्ही प्लाझाला आलो, सिटी वॉक प्लाझा. तिथे हे सगळं कपडे वगैरे भेटत होते, परत खूप काय काय होतं, फोन केसेस वगैरे पण भेटत होते, फोन कवर्स वगैरे, एअरपॉड केस वगैरे सगळं भेटत होतं. इथे तुम्ही लाईक बघू शकता. आणि इथे एक मूर्तीचं शॉप होतं आणि अँटिक पीसेसचं शॉप होतं हे, ज्याच्यामध्ये मूर्ती वगैरे पण भेटत होते, हत्तीची मूर्ती वगैरे सगळं भेटत होतं. आणि सिटी वॉक प्लाझाच्याच बाहेर हे फ्रीज मॅग्नेट्स किंवा अजून अशी दुकानं होती, त्याच्यामध्ये अँटिक पीसेस भेटतात, लाईक टेलिस्कोप भेटतो, परत असं मूर्ती वगैरे भेटतात, असं सगळं.
ग्लोब वगैरे इथे तुम्ही बघू शकता. असे वेगवेगळे ग्लोब आहेत, ते टेलिस्कोप आहेत. त्यांची रेंज होती 400 वगैरे. आणि ते फंको पॉप्स वगैरे पण होते, बट हे जस्ट छोटे फंको पॉप्स आहेत. व्हरायटीज नव्हते, पण पुढे तुम्ही बघाल तर ह्याच्याहून जास्ती व्हरायटीज मी बघितल्या. आणि हे होतं लिओपॉड कॅफे. वेलकम टू लिओपॉड कॅफे. सो गाईज, जेचं मी बोलत होतो, इथे खूप सारे ॲक्शन फिगर्स वगैरे होते आणि 2000, 3000, 4000पर्यंत होते. हे कोल्याबॅलाच आहे. इथे सिंचनचे ॲक्शन फिगर्स, गोकू, मुझान, परत खूप काय काय होतं. आणि मी पण घेतले डिमन स्लेयर्सचे. आणि इथे खुनाई, परत झोरोचे ॲक्शन फिगर्स, हॅरी पॉटर, रियू, कटाना, पोस्टर्स सगळं काय. आणि एनिमे ॲडिशन उनो पण. ज्यूट बॉक्स पण होते ज्याने की आवाज पण येतो. सो गाईज, ह्या शॉपमध्ये पण सेम इथे वेगवेगळे खूप काय काय असं कलेक्शन होतं. लाईक टॉईज वगैरे आणि परत डायकास्ट मॉडेल ऑफ कार्स आणि खूप काय काय. नंतर गाईज आम्हाला इथे प्रेशियस स्टोन्स दिसत, लाईक ॲमेथिस्ट बर्ड वगैरे असतात. हे पण दिसत आणि ह्यांची पण प्राईस खूप आहे. सो इथे रेस्टॉरंट्स वगैरे पण होती आणि खूप चांगले चांगले रेस्टॉरंट्स होते ज्याच्यामध्ये जेवण पण भारी होतं. लाईक जे आत्ता मागे जे रेस्टॉरंट गेलं त्याच्यामध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच केलेलं दुपारचं. सो गाईज, आम्ही पूर्ण फायनली फिरून इथे परत लिओपॉड कॅफेला आलो. पेस्ट्री घ्यायची होती. आणि इथे तुम्हाला लिओपॉड कॅफेचं दिसत असेल ॲड्रेस वगैरे, की लाईक कुठे आहे आणि फोटो पण दिसत असेल. ते तर पूर्ण वाचायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा त्याची, किंवा पॉज करून पण वाचू शकता तो. आणि इथे खूप डेकोरेशन वगैरे केलेलं लिओपॉड कॅफेमध्ये. आणि मग आम्ही इकडनं कोल्हापूर कॉजवेवर बाहेर आलो टॅक्सीसाठी, कारण तिथे खूप गर्दी झालेली त्यावेळेला. दुपारी 12:30च्या दरम्यान, 12:30 नाही 3:30च्या वेळेला वगैरे. सो हे होतं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई. आणि अजून म्युझियम्स पण होते, पण आम्ही तिथे फिरलो नाही. लाईक आम्ही 10 to 20% मुंबईच फिरलो पूर्ण. लाईक इथे तुम्ही बघू शकता म्युझियम्स पण होते खूप सारे, पण तिथे आम्ही गेलो नाही कारण ऑलरेडी खूप लेट झालेला सगळं घेऊन वगैरे. मी इकडनं टॅक्सी गेली आणि हे नेव्हीचं आय थिंकचं ऑफिस आहे, किंवा इथे ट्रेनिंग्स वगैरे होतात, माहीत नाही मला, बट तिथे सगळं नेव्ही रिलेटेड होतं.
सो ही गाईज लायब्ररी होती जिथे की सिम्बाची शूटिंग झालेली. सिम्बामधले काय काय सीन्स आहेत ते इथे शूट झालेले. आणि लाईक ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दादरवरनं नरिमन पॉईंटवरनं कोलाबा, जे की फुल 20% मुंबई आम्ही इथे फिरलो. आणि सिद्धिविनायक टेम्पल पण बघितले ह्या व्हिडिओमध्ये. लाईक स्टार्टिंगलाच आम्ही तिथे गेलेलो. आणि गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. प्लस मी जे ॲक्शन फिगर्स घेतले त्याची मी कम्युनिटी पोस्ट पण टाकेल, ती पण बघा. आणि टिल देन बाय बाय. आणि हा मुंबईचा मॅप तुम्हाला दिसत असेल. टिल देन बाय बाय.